झी 24 तास एक पाऊल पुढे। स्त्रीभ्रूण हत्यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर पुणे महापालिकेनं दुर्लक्ष केलंय। गर्भलिंग निदान रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्वतंत्र कक्षालाच आरोग्य विभागानं टाळं ठोकलंय। विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत सर्वांना अंधारात ठेवून आरोग्य विभागानं हा निर्णय घेतलाय। मुलींचं घटतं प्रमाण रोखण्यासाठी प्रसवपूर्व लिंग निदान प्रतिबंधक कायदा अर्थात PCPNDT राज्य सरकारनं केलाय। या कायद्यानुसार महापालिकांना स्वतंत्र PCPNDT कक्ष स्थापन करणं बंधनकारक आहे। पुणे महापालिकेनं असा स्वतंत्र कक्ष जून 2011 मध्ये स्थापन केला। त्यासाठी 4 डॉक्टर, 4 गाड्या आणि इतर कर्मचारी नियुक्त करण्यात आले। जानेवारी 2012 पर्यंत हा कक्ष सुरू होता। मात्र फेब्रुवारी 2012 मध्ये हा कक्ष अचानक बंद करण्यात आला। आर्थिक हितसंबंधातून हा कक्ष बंद करण्यात आल्याचा आरोप सामाजिक संस्थांनी केलाय। पण ज्या काय मर्यादा होत्या त्या मर्यादांमध्ये सुद्धा त्या टीमनी चांगलं काम केलं असं आम्हाला वाटतं आणि जे वातावरण निर्माण झालं ते सगळं उलटवायचा हा एक प्रयत्न आहे आणि म्हणून आम्हाला त्याचा निषेध करायचा आहे आणि आम्हाला मागणी करायची की हे कक्ष परत सुरू करा। फेब्रुवारीत महापालिका निवडणुकीची धामधूम होती, त्यामुळे त्यावेळी राजकीय पक्ष आणि नगरसेवकांच्या ही गोष्ट लक्षात आली नाही। त्याचाच फायदा घेत कोणतंही कारण न देता PCPNDT कक्ष आरोग्य विभागानं बंद केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केलाय। त्याहूनही गंभीर आरोप म्हणजे आरोग्य विभागातले अधिकारी सोनोग्राफी सेंटर आणि हॉस्पिटलमध्ये आर्थिक लागेबांधे असल्याचा आरोप नगरसेवकांनी केलाय। आरोग्य विभागानं मात्र हे आरोप फेटाळले। स्वतंत्र कक्ष चालू झाला पाहिजे आणि ज्या बेकायदेशीरपणे हा स्वतंत्र कक्ष रद्द केला त्यांच्यावर म्हणजे अतिरिक्त आयुक्तांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि जे डॉक्टर जे हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। हे अनुभव असलेले आपण डॉक्टर तिथे नेमले, स्पीडअपली काम होतंय आणि F-फॉर्मचं संख्या वाढली आणि आता जे मुलींचा जन्मदर तो पण वाढला। आधी 861 होता, 876 झाला। म्हणजे त्यांची ती दहशत किंवा तपासणीला येतात डॉक्टर आता घाबरायला लागले। PCPNDT कक्ष बंद करून महापालिकेच्या आरोग्य विभागानं शासनाचा आदेश तर धाब्यावर बसवला आहेच, त्याचबरोबर लोकप्रतिनिधींच्या डोळ्यातही धूळफेक केली आहे। महापालिकेच्या आरोग्य विभागाची ही कृती पुण्यासारख्या पुरोगामी शहरात प्रसवपूर्व लिंग निदान करण्यास खुली सूट देण्याचाच प्रकार आहे। झी 24 ताससाठी पुण्याहून नितीन पाटोळेसह अमोल जोशी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।